स्वागतम स्वागतम शिव स्वागतम श्री रंग देवता नटेश्वर व माझ्या जमलेल्या तमाम नमन देवी जसे कमाय बाबांना विनम्र अभिवादन करून 14 विद्या 64 कला गुणांचा अधिपती अखंड हिंदू जनांचा आराध्य दैवत लाडक्या श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या वाटत गावची ग्रामदेवता आई काळगाई माते चरणी लीन होऊन श्री देव कंडाळेश्वर श्री सिद्धिविनायक आई वाघाई मातेला नमन करून या निवेडी गावची ग्रामदेवता आई भावगाई माता यांच्या चरणी लीन होऊन ज्या युगपुरुषाला आपल्या उदरी जन्म दिला त्या महासाहेब राजमाता राष्ट्रमाता जिजा उतरणी तिवार अभिवादन करून ज्याच्या पराक्रमाने आणि शौर्याने हा सारा महाराष्ट्र घडला आणि अखंड हिंदू राष्ट्र उदयाला आले अशा आपल्या दैवाला शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून ज्याने एक लढाई न हारता आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत लढून इतिहासाच्या पानावर अग्रम राहिला परंतु हिंदू धर्म नाही सोडला अशा धर्मरक्षक शिवशाहू छत्रपती शाहू राजांना मानाचा मुद्रा करून शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले व ज्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रयास असला अशा सावित्रीबाई फुले यांना मानवंदना करून ज्यांनी आपल्या सर्वांना मानवाधिकार मिळवून दिला अशा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी मानवंदना करून रसिक हो श्री काळगाई देवी लिहिक सन्मान मंडळ सविनय सहर्ष सादर करत आहोत कोकणची लोककला नमन कोकणची लोककला नमन रसिक हो या कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या कलावंतांचा आणि कलाकारांचा मात्र परिचय सागर शिरवण अमित बारगुडे सुंदरधार सुरेश शिकम गायक श्री ओंकार शिकम कुमार प्रमोद शिकम नृत्य दिग्दर्शक राज काटकर संगीत संयोजन आणि प्रकाश रत्ना श्री दत्तगुप्ता साऊंड सर्व्हिस मालवण ॲक्टो बँड विनीत जाधव कीबोर्ड विशाल बेबरे ढोलकी सुहास गोटाळे मृदंग प्रणय हरवळे रसिक हो भगवान शिवरामाचा प्रवास बजावणे पावन झालेला कोकणच्या लोकप्रियतेमध्ये रसिक हो गेली 6 वर्ष रसिकांच्या प्रेमात खातर श्री काळगाई देवी मंडळ सविनय सहर्ष सादर करत आहोत कोकणची लोककला नमन रसिक हो कोकणची लोककला नमन कोकणची लोककला नमन श्री काळगाई माते की श्री भाऊगाई माते की श्री सत्यनारायण महाराज की पहिले नमना वंदू मी कोणाला पहिले नमना वंदू मी कोणाला धरणी मातेला वंदना धरणी मातेला वंदना
वंदो नमन माझे नमन माझे वंदूया पातळी पांडवांना पातवे वंदो नमन माझे नमन माझे वंदूया पातळी पांडवांना रे वंदना मन माझे नमन माझे वंदना पातळी पांडवांना रे वंदना मन माझे नमन माझे वंदना पातळी पांडवांना सावळे माझे नमन मी कोणाला सावळे माझे नमन हो वंदो मी कोणाला सावळे वंदो नमन माझे नमन माझे वंदो या गणपती देवाला सावळे वंदो नमन माझे नमन माझे वंदो या गणपती देवाला रे वंदना मन माझे नमन माझे वंदूया गणपती देवाला रे वंदना मन माझे नमन माझे वंदूया गणपती देवाला हो सातवे माझे नमन हो वंदो मी कोणाला सातवे माझे नमन हो वंदो मी कोणाला सातवे वंदो नमन माझे नमन माझे वंदो या स्वतःही रुचींना सातवे वंदो नमन माझे नमन माझे वंदो या स्वतःही रुचींना रे वंदना मन माझे नमन माझे वंदूया गणपती देवाला रे वंदना मन माझे नमन माझे वंदूया गणपती देवाला हो आठवे माझे नमन हो वंदो मी कोणाला आठवे माझे नमन हो वंदो मी कोणाला आठवे वंदो नमन माझे नमन माझे वंदो या कळगाई मातेला आठवे वंदो नमन माझे नमन माझे वंदो या कळगाई मातेला रे वंदना मन माझे नमन माझे वंदूया गणपती मातेला रे वंदना मन माझे नमन माझे वंदूया गणपती मातेला लोककलेच्या कलागुणा रंगणी रंग चढूद्या लोककलेच्या कलागुणा रंगणी रंग चढूद्या लोककलेच्या कलागुणा रंगणी रंग चढूद्या रंग देवाला रंग देवाला रंग देवाला रंग देवाला नववे नमन करुणला हो भंडारेश्वराला दहावे नमन करुणला हो गंगेच्या रावणा अकरावे नमन करो चला हो वीर हनुमंताला बारावे नमन करो चला हो पैठण्याचं बेला नमन रंग देवाला रंग देवाला रंग देवाला रंग देवाला लोककलेच्या कलागुणा रंगणी रंग भरूद्या लोककलेच्या कलागुणा रंगणी रंग भरूद्या पूर्वी बंग देशामध्ये रौद्र केतू नावाचा एक सदाचारी विद्वान ब्राह्मण होऊन गेला. त्याची शारदा नावाची पत्नी होती. कालांतराने ती गरोदर राहिली. नंतर तिला एक जुळे झाले. ते दोन्ही पुत्र सुंदर होते. हे पाहून रौद्र केतूला फार आनंद झाला. त्याने ब्राह्मणांना बोलावलं
पुत्रांचे जात कर्मादी संस्कार केले व त्यांची देवांतर व नरांतर अशी नावे ठेवली. हळूहळू ती दोन्ही बालके मोठी होऊ लागली आणि त्यानंतरची ही कथा आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. रसिक हो श्री काळकाई देवी निमित्त मंडळ सविनय सहर्ष सादर करत आहोत. श्री ओंकार सुद्धा एक पौराणिक गणनाट्य श्री ओंकार सुद्धा एक पौराणिक गणनाट्य नारायण नारायण. हे वत्सा, तुझ्या बालकांना पाहण्यासाठी मी इथे मुद्दामच आलो आहे. तुझ्या बालकांची आता मोठी एवढी कीर्ती आहे, मला असं वाटते सारे त्रिभुवन त्यांच्यापर्यंत पुढे पडेल असे मला वाटते. नारायण नारायण. आपल्या आशीर्वादाने माझे बालक आयुष्यमान होऊन पराक्रमी व्हावे आणि शत्रूला जिंकण्यास समर्थ व्हावे असा एक कृपा करून उपाय सांगावा माझ्या पुत्रांना. नारायण नारायण. हे वत्सा, तुझं हे पुत्र प्रेम पाहून तुझ्या बालकांना मी पंचाक्षरी विद्या देत आहे. त्यांनी नित्य नियमाने भगवान शंकराची आराधना करून वर प्राप्त करून घ्यावा. मग या त्रिकंड त्यांना पुढे स्वारित करू शकत. नारायण नारायण. ठीक आहे बाळांनो, जा मुनिवरांचा आशीर्वाद घ्या. ओम नमः शिवाय. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम नमः शिवाय. बालकांनो, या पंचाक्षरी विद्येचा नित्य जप करा. येतो मी. नारायण नारायण.
सत्य बोले नारदाची वाणी भगवंत गातो मुखी वाणी सत्य बोले नारदाची वाणी भगवंत गातो मुखी वाणी हो नित्य नारायणाचे नाव घेतो हो नित्य नारायणाचे नाव घेतो हरी 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 जा बाळांनो, जा. शिवशंभो तुमचं कल्याण करो. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे प्रभू हे शिवशंभो तुम्हाला आमचा दंडवत प्रणाम. तुमची घोर तपस्या आहे बाबा. मी तुमचा प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवा तर वर मागून घ्या. हे प्रभू हे शिवशंभो तुम्ही आम्हाला परत प्रसन्न झाला असाल तर आम्हाला असा वर द्या की दानव मानव सर्प गंधर्व इंद्र पिशाच इत्यादींपासून आम्हाला मरण येता कामा नये. हे शंभू महादेवा दिवसा किंवा रात्री आम्हाला मृत्यूचे भय नसावे. या त्रैलोक्यात अविराज आम्हाला तुमच्या चरणी आमची भक्ती करावी.
अशी या त्रैलोक्यावर इंद्राचा गाजवण्यासाठी प्रथम स्वारी करूया की देवेंद्र देवाचा राजा इंद्र आणि त्याच्या स्वारी अमरावतीवर उत्तम योजना माताश्री उत्तम शिवशंकराच्या त्या बोलाच्या वराची रचना येण्यासाठी पहिलीच स्वारी करूया ठीक आहे माताजी चला तर देवेंद्र सावध हो आम्ही जाईल तुझ्या अमरावतीवर आक्रमण करू येतो संकट पडले देवावरी आता कोणत्यास तारी संकट पडले देवावरी आता कोणत्यास तारी ब्रह्मा पुत्र गातो गोड मुखीवाणी नारायणा तुझ्या विना नाही मद कोणी नारायणा तुझ्या विना नाही मद कोणी संकट पडले देवावरी आता कोण त्रास करी संकट पडले देवावरी आता कोण त्रास करी ब्रह्मा पुत्र गातो गोड मुखीवाणी नारायणा तुझ्या विना नाही मद कोणी नारायणा तुझ्या विना नाही मद कोणी शिवाजी माता कोणत्यास तारी संकट पडले देवावरी आता कोणत्यास तारी ब्रह्मा पुत्र गातो गोड मुखीवाणी नारायणा तुझ्या विना नाही मद कोणी नारायणा तुझ्या विना नाही मद कोणी संकट पडले देवावरी आता कोण त्रास करी संकट पडले देवावरी आता कोण त्रास करी ब्रह्मा पुत्र गातो गोड मुखीवाणी नारायणा तुझ्या विना नाही मद कोणी नारायणा तुझ्या विना नाही मद कोणी नारायण नारायण प्रणाम देवराज नारायण नारायण हे देवराज म्हणजे आपल्याला कोणती कल्पना नाही तर नारायण नारायण अशी कोणती कल्पना बघा नारायण नारायण रोज तिचे दोन्ही पुत्र देवांतक नरांतक यांनी भगवान शंकराची आराधना करून वर प्राप्त करून घेत नाही नारायण नारायण अरे बस एवढंच ना नारायण नारायण हे देवराज त्या दोघांना देव दानव मानव यक्ष पिशाच गंधर्व सर्प आणि इंद्र म्हणजे आपणापासून निवृत्ती नाही नारायण नारायण म्हणजे असा अक्षर इंद्रपासून मला नाही हे कसं शक्य आहे नागा ठीक आहे येऊ दे त्या दोघांना तुम्ही निश्चिंत राहा नारायण नारायण ठीक आहे देवराज सांभाळी आपली अमरावती येतो मी नारायण नारायण ठीक आहे या तुम्ही ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद ब्रह्मदेवाचा मी पुत्र नारद शोधितो मी कारण
सहज आणि सोपी गोष्ट नाही. अरे तुमच्यासारख्या कित्येक दैत्याचा सल्ला एवढा शील आहे. त्यामुळे आल्या पावली निघून जा. अरे जा. कदापि नाही. काही मृत्यू निश्चित. रवींद्र तुझ्यासाठी तुझी अमरावती आणि तुझे साधा वैभव आमचं स्वाधीन कर. देवेंद्र मृत्यूची चिंता तू कर. तो आम्ही नाही. आता निर्णय केलेला आहे. पण कार्यक्रम छान आणि सगळं काही तुझी अमरावती. अरे सूर्य पश्चिमेला उभे चंद्र आपली दिशा बदले. परंतु या देवेंद्राने तुला टाकलेले पाऊल कधीच मागे घेणार नाही. एवढा अहंकार देवेंद्र. तुझी हीच गगन. हाच अहंकार. हा नवा दैत्य याच रणांगणात श्रेष्ठ मिळेल. कोटी देवांचा राजा इंद्र म्हणतात मला. तुम्ही अजून ह्या देवेंद्राचा पराक्रम म्हणून तुम्ही असे आवाज का बोलत आहात. चुप. काय तर म्हणे देवांचा राजा इंद्र हा देवेंद्र. अरे देवेंद्र अरे रामबा मेडका उर्वशी आज या सरांचा नाच गाणं म्हणते. चालली बोलावा तू देव. अरे देवाचा राजा इंद्र. देवेंद्र अरे कित्येक वर्ष तुम्ही देव लोकांनी दैत्य लोकांवर केलेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेणारा या देवांचा दैत्य. त्यामुळे देवेंद्र सावध हो. सावध हो. तुमच्या शक्तीचा गर्व झाला आहे. परंतु हा देवेंद्र
रताश्री तो दोन्ही पण भगवान शंकराच्या वराची प्रचिती या देवेंद्राला द्यावीच लागेल. त्यामुळे रताश्री देवेंद्र स्वीकार स्वीकार ही दातावन दाखव तुझा पराक्रम. सावधान सावधान देवेंद्र सावधान. रसिका हो आपण पाहताय श्री पालकाई देवी निमित्त मंडळ दैत्य नरांडा व देवांत आणि देवेंद्र यांच्यामध्ये चाललेलं गणगोर युद्ध. रसिका हो आपण पाहताय श्री पालकाई देवी निमित्त मंडळ यांचे पौराणिक नाट्य देवांत नरांड देवांत नरांड. रताश्री हा देवाचा राजा इंद्र तर आपलं वज्र टाकून पळून गेला. पण सावसला प्रकाशित आपल्या पर्वतापुढे कुणाचा निभावण्याला शक्य नाही आहे का? काय तर म्हणे 33 कोटी देवांचा देव हा 33 कोटी देवांचा देव वज्र टाकून पळतो तो 33 कोटी देवांचा देव. आता ही आपल्या 33 कोटी देवांची अमरावती आपली धरणी अमरावतीचे सर्वभौम्य सम्राट झाले. सर्वभौम्य सम्राट ओचत कथन करत आहात आपण रताश्री. देवेंद्र ही अमरावती आणि त्याचं हे सारं वैभव आपल्या अधीन आहे. त्यामुळे आपल्याला रताश्री कशाचीही कमतरता नाही. परंतु रताश्री अमरावती तर आपल्याला प्राप्त झाली. आता या परिणत्यावर संपूर्ण अधिराज्य गाजवण्यासाठी पुढील स्वारी करूया. ती वैकुंठ स्वामी विष्णू आणि ब्रह्मपुरीचा ब्रह्म राज्यावर उत्तम योजना भ्राताश्री उत्तम. चला तर या संपूर्ण त्रैलोक्य अहिलांच्या गाजवण्यासाठी त्या विष्णू आणि ब्रह्मावती जोर घेऊन जाऊया आणि सर्व देवांचा कीर्तन करूया. ठीक आहे रताश्री. देवानो सावधान.
नारायण ब्रह्मपुत्राला देवा ठाई भ्रमण करुणी ब्रह्मपुत्राला देवा ठाई भ्रमण करुणी गावया नारायणाची गाणी गावया नारायणाची गाणी ब्रह्मपुत्राला देवा ठाई भ्रमण करुणी ब्रह्मपुत्राला देवा ठाई भ्रमण करुणी गावया नारायण नारायण हे देवा रौद्राचे तुझे दोन्ही पुत्र देवांतक नरांतक यांनी भगवान शंकराची आराधना वर प्राप्त घेत आहे आणि ते आता आपल्या लोकांना टाळ सोडित आहे नारायण 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 अरे देव हो या दोघांनी देवराज इंद्राला पराभूत केला आहे आणि तो आता आपल्या दोघांवर टाळ सोडित आहे त्यामुळे सावध राहा म्हटलं नारायण नारायण मुळी चिंता करू नको ज्यावेळी सृष्टी निर्माती झाली त्यावेळी सृष्टी हा अचल आहे त्यामुळे येऊ दे रे त्यांना पाहतो त्याचा पराक्रम आपण उचित पकड करता ब्रह्मदेवा नारायण नारायण देव देवाने मला संकटाचं निवारण आपणास करायचे मी आपणास सूचक म्हणून सांगितले सांभाळे आपली नगरी येतो नारायण नारायण हे भगवंता दीन दयाळा हे भगवंता दीन दयाळा याच क्षणी तू देवा नारायणा माझी नौका किनाऱ्याला विष्णू नारायण माझी
हे लपून बसलाय काय उठा आणि तुमची ही वैकुंठी आणि ही ब्रह्मपुरी ही ब्रह्मपुरी तुमच्या स्वाधीन करा आणि निघा हे बघा नाही का तुम्हाला वर पक्षाचा गर्व झाला आहे आणि चोप काय तर म्हणे सृष्टीचा पालन करता विष्णू कपटी विष्णुदेव अरे विष्णुदेवा समुद्र मंथनाचा वेळेला देवाना अमृत आणि या दैत्यानं अमृतापासून वंचित ठेवणारा तू विष्णुदेव कपटी विष्णुदेवा तुझ्या याच कपटीपणाचा प्रतिशोध घेणारा या देवांचा दैत्य त्यामुळे विष्णुदेवा सावध हो सावध हो अरे तो मायेचा परिचय झालेला नाही त्यामुळे तुमचा मृत्यू हा निश्चित आहे म्हणून सांगतो तुम्ही देवाला शरण या शरण येणं आमच्या सरकारला सोबत नाही शरण यायचं म्हणजे तुम्ही आम्ही नव्हे त्यामुळे विचार करा एक तर शरण या नाहीतर स्वीकारा युद्धाचा वाद अरे ह्या पृथ्वीवरचे श्रेष्ठामध्ये तुमचा देवगण आहे देवगणशिवाय कोणी नाही तुमच्यासारखे दैत्य नाही दंड तुम्हाला अवश्य मिळेल अवश्य तुम्हाला नाहक मारण्याची घाई झालेली आहे तुमच्या अंगी सामर्थ्य असेल तर स्वीकारा युद्धाच्या आवाहन म्हणजे विष्णुदेवा ब्रह्मदेवा तुम्ही देव नव्हता ती देवलीला आणि आम्ही दैत्य करतो ते काय कपट तुम्ही देव करता ते पुण्य आणि आम्ही दैत्य करतो ते काय पाप विष्णुदेवा तुझा जर हात न्याय असेल तर हा देवांचा दैत्य याच रणांगणात विजयाचा विरोध करेल ठीक आहे महान माणूस तयार दादाजी भगवान शिवशंकराच्या वराची प्रचिती या विष्णुदेवाला यावीच लागेल याचा अहंकार नाहीसा करावा लागेल दादाश्री त्यामुळे दादाश्री आपण आपल्या सामर्थ्याचा परिचय या विष्णुदेवाला होय दादाश्री होय आज या रणांगणात या विष्णुदेवाच्या रक्ताचा शिरकांड्यावरून त्यावर सण दाबून नाही केला तर नाव नाही सण हे विष्णुदेवा हे पाहुद्या तुझा देव देखील सामर्थ्य दडलाय स्वीकार शस्त्राचा त्याग कर आणि रणंगण सोडत निघून जा अरे दैत्यानो
जागी सामर्थ्य असेल तर युद्धाला युद्धात यावं हवं. ठीक आहे ब्रह्मदेव. तुला शस्त्र टाकून पळून गेले. आता या त्रैलोक्यावर आणि पृथ्वीवर आपलीच सत्य सारं काही आपल्या अधीन आहे. होय नताश्री होय. आता या खंडात यातल्या लोकात आमच्याशी संवाद करेल अशी कोणतीही शक्ती नाही किंवा आम्हाला रणरंगणात पराभूत करेल असे एक रणांगण या सृष्टीस नाही. या सृष्टीचे सर्वगम्य सम्राट बोलवू सम्राट. राधाशी आपण उचित कथन करत आहात. या त्रैलोक्यात अधिराज्य तर आपणास प्राप्त आहे. परंतु भ्राताश्री आणि आपल्याला अमरत्वाचा वेळ दिला त्या शंभू महादेवाचा कैलास पर्वत अजूनही शेष आहे. भ्राताश्री तो बोले ना बोला तो बोले ना आता तुझा तो कैलास पर्वत कसा काय वाचवणार तू. परंतु या कैलास पर्वतावर आक्रमण करण्यापूर्वी सगळ्या देवांना सवकी बळ करून सोडल्यानंतर आपल्याला थोडी विश्रांतीची गरज आहे. आपण विश्रांती पश्चात त्या कैलास पर्वतावर आक्रमण करूया. असं म्हणतो आहे. ठीक आहे बोले आता तू सांगतो आज आपण तिन्ही कैलासावर काही अघट झाली नाही ना. होय काय आपण तिच्या वनामध्ये जे दोन मुहूर्त झाले जायचे नराधक व देवांतक आणि त्रिभुवनी पुरा हाहाकार वाजत आहे. काय म्हणणार काल्पनिक अत्याचारांनी एका क्षणात बंद झाली आहे. आपण यातून काहीतरी मार्ग सुचवावा.
यावरती मार्ग एकच, पार्वती पुत्र गणेशाची आपण आराधना करूया. ठीक आहे, आपण सारे मिळून बाळ गजाननची आराधना करूया. चला तर. गणपतये नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. देव हो, देव हो, डोळे उघडा, डोळे उघडा. माझी का बरं आराधना करत आहात? दिलेल्या वरामुळे ते दोन उन्मत्त दैत्य त्यांचं ते संरक्षणाचं आहे. मी पार्वती पुत्र गणेश आहे. कश्यपाच्या आदित्य पोटी जन्म घेऊन मोहतकट या नावाने त्या दैत्यांचा मी सर्वनाश करेन. तुम्ही निश्चिंत राहा. हा कोण बरं असेल? हेच मुलगा. कोण आहेस तू? आणि या दैत्य लोकांच्या नगरीमध्ये कसा काय घुसलास? मी पार्वती पुत्र गणेश आहे. मोहतकड या नावाने तुमचा काळ बनून आलो आहे. एकदम चूक. काय तर म्हणे आमचा काळ बनून आला आहे. अरे जिथे तिथे ते देव, तेच कोणी देव त्याला आपण शस्त्र टाकून पाहून गेले. हे तू एवढा सोजी होतो. तू आमच्याशी सामना करा. जा, निघ. एक वेळ, फक्त एक वेळ अभय देत आहे तुला. पुन्हा दैत्य नगरी दिसू नकोस. नाहीतर तिथेच खानदारी करेल तुझी. तुम्हाला तुमच्या शक्तीचा गर्व झाला ना. माझा जन्म दैवी शक्ती आणि मायेपासून झाला आहे, जो तुमचा नाश करणार आहे. भगवान शिवशंकर
तू काय पण तुझ्यासारखी कोणतीही शक्ती हा मला पराभूत करू शकत नाही. त्यामुळे हे भारत ओल्या पावली निघून जा. पक्षी तर वाची नाही तर नाहक मारला जाशील. ठीक आहे दैत्यानो, हा युद्धात सावधान. श्री भगवान शिवशंकराच्या वराची प्रचिती या बालकाला द्यावीच लागेल. होय भ्राताश्री होय, दाखवा पराक्रम. ठीक आहे भगवानश्री. बालका सावधान. दाखव तुझा पराक्रम. अवघ्या हिंदुजनाचा हरक लाडक्या गणरायाची आपण आराधना करूया. लाडक्या गणरायाला आपण आळवूया. सर्वदा
घेऊन पंचारती ओवाळीते तुला हाती घेऊन पंचारती ओवाळीते तुला दीप लावून मी कर जोडोनी करते वंदना तुला दीप लावून मी कर जोडोनी करते वंदना तुला हाती घेऊन पंचारती ओवाळीते तुला हाती घेऊन पंचारती ओवाळीते तुला दीप लावून मी कर जोडोनी करते वंदना तुला दीप लावून मी कर जोडोनी करते वंदना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुर हे देवा तुझ्या दर्शना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुर हे देवा तुझ्या दर्शना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुर हे देवा तुझ्या दर्शना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुर हे देवा तुझ्या दर्शना हाती घेऊन पंचारती ओवाळीते तुला हाती घेऊन पंचारती ओवाळीते तुला दीप लावून मी कर जोडोनी करते वंदना तुला दीप लावून मी कर जोडोनी करते वंदना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुर हे देवा तुझ्या दर्शना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुर हे देवा तुझ्या दर्शना श्री गजानना आतुर हे देवा तुझ्या दर्शना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुर हे देवा तुझ्या दर्शना नंदलावणी कपाळा वाट दाखवंती फुलाला हाती दुर्वा पुष्पमाळा लाडू मोदक नैवेद्याला लाडू मोदक नैवेद्याला लाडू मोदक नैवेद्याला धूप कापूर लावूया सारा सुगंध हरवला सारे भक्त हे देवा तुला जमले रे आरतीला जमले रे आरतीला जमले रे आरतीला भावभक्तीने पूजिते देवगणा तुला भावभक्तीने पूजिते देवगणा तुला दीप लावून मी कर जोडोनी करते वंदना तुला दीप लावून मी कर जोडोनी करते वंदना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुर हे देवा तुझ्या दर्शना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुर हे देवा तुझ्या दर्शना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुर हे देवा तुझ्या दर्शना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुर हे देवा तुझ्या दर्शना हाती घेऊन पंचारती ओवाळीते तुला हाती घेऊन पंचारती ओवाळीते तुला
जोडोनी करते वंदना तुला तुला होडी कर जोडोनी करते वंदना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुरले मन हे देवा तुझ्या दर्शना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुरले मन हे देवा तुझ्या दर्शना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुरले आम्ही देवा तुझ्या दर्शना आले तुझ्या दारी श्री गजानना आतुरले आम्ही देवा